नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रमाणपत्राबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकूनच थोडं दडपण येऊ शकतं. मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सायबर सिक्युरिटी आर्किटेक्ट एक्सपर्ट. पण आजचा आपला उद्देश हे दडपण कमी करून यामागची गंमत आणि महत्त्व समजून घेणं आहे. कारण हे फक्त एका परीक्षेबद्दल नाहीये, हे एका सायबर सुरक्षा योद्ध्याला सेनापती बनण्याच्या प्रवासाबद्दल आहे. तुम्ही सेनापती हा शब्द वापरलात आणि तो अगदी योग्य आहे, कारण सायबर सिक्युरिटी आर्किटेक्टचं काम म्हणजे तेच आहे. तो फक्त हल्ल्यांपासून बचाव करत नाही, तो संपूर्ण किल्ल्याची रचना करतो. तो विचार करतो की भिंती कुठे असाव्यात, खंदक कुठे खोदायचा आणि टेहळणी बुरुज कुठे उभे करायचे. आणि इथेच मला एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. या आर्किटेक्टच्या कामाचा पाया एका वेगळ्याच विचारावर अवलंबून आहे. झिरो ट्रस्ट. हे नाव ऐकायला थोडं नेगेटिव्ह वाटतं, पण सायबर सुरक्षेच्या जगात ही एक क्रांती आहे. चला तर मग या आर्किटेक्टच्या मनात नक्की काय चाललेलं असतं तिथूनच सुरुवात करूया. नक्कीच. काय ना, झिरो ट्रस्ट ही संकल्पना समजून घेतली की आर्किटेक्टची अर्धी भूमिका तर लक्षात येते. जुन्या काळात आपण काय करायचो? आपल्या कंपनीच्या नेटवर्कभोवती एक मोठी मजबूत व्हर्च्युअल भिंत बांधायचो, ज्याला आपण फायरवॉल म्हणतो. एकदा का कोणीतरी पासवर्ड टाकून आत आला की आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचो. याला कॅसल अँड मॉट म्हणजे किल्ला आणि खंदक मॉडेल म्हणायचे. म्हणजे एकदा आत आलात की तुम्ही आपलेच आहात. बरोबर. पण आजच्या जगात हल्लेखोर खूप हुशार झाले आहेत ना की नाही? ते कसं ना कसं करून त्या भिंतीच्या आत येतात. झिरो ट्रस्ट म्हणतं की कोणावरच विश्वास ठेवू नका. एक संकल्पना आहे, अज्युम ब्रीच, म्हणजे हल्ला झालाच आहे असं गृहीत धरा. प्रत्येक वेळी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक डिव्हाइस जे तुमच्या नेटवर्कमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतंय, त्याला संशयाने बघा आणि त्याची ओळख पुन्हा पुन्हा तपासा. वा, म्हणजे हा एक प्रकारचा निरोगी संशय आहे. हेल्दी पॅरानोया. मग आर्किटेक्टचे काम हे फक्त भिंती बांधणं नाही, तर आतमध्ये एक अशी व्यवस्था तयार करणं आहे जिथे प्रत्येक पावलावर ओळख पटवली जाते. अगदी तसंच. आर्किटेक्टचं काम हे कंपनीचे नेते काय म्हणतात, म्हणजे बिझनेस गोल्स काय आहेत हे समजून घेणं आणि त्याचं रूपांतर एका तांत्रिक सुरक्षा आराखड्यात करणं आहे. ते फक्त डिझाईन करत नाहीत, तर ते अंमलात आणण्यासाठी इंजिनियरना मार्गदर्शन करतात आणि नंतर ती प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही यावरही लक्ष ठेवतात. हे काम एकट्याचं नाहीये. नाहीच. यासाठी कंपनीतल्या मोठ्या लोकांशी, प्रायव्हसी टीमशी, इंजिनियरशी सतत बोलावं लागतं. म्हणजे हा आर्किटेक्ट एक दुवा आहे बिझनेस आणि टेक्नॉलॉजीमधला. मग अशा व्यक्तीकडे कोणती कौशल्य असायला हवीत? कारण हे काम फक्त एका विषयात तज्ज्ञ असून चालणार नाही असं दिसतंय. तुम्ही बरोबर मुद्दा मांडलाय. या भूमिकेसाठी अनेक क्षेत्रांमध्ये अनुभव लागतो, जसं की ओळख आणि प्रवेश व्यवस्थापन म्हणजे आयडेंटिटी अँड ॲक्सेस, प्लॅटफॉर्म संरक्षण, सुरक्षा ऑपरेशन्स, डेटा आणि AI सुरक्षा, ॲप्लिकेशन सुरक्षा आणि हायब्रिड किंवा मल्टी क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर. थांबा. ही खूप मोठी यादी झाली. याला थोडं सोपं करूया का? समजा ओळख आणि प्रवेश व्यवस्थापन म्हणजे काय? युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यापलीकडे आर्किटेक्ट काय विचार करतो? खूप चांगला प्रश्न आहे. आर्किटेक्टसाठी ओळख म्हणजे सुरक्षेच्या मज्जासंस्थेचा केंद्रबिंदू. तो अशी प्रणाली डिझाईन करतो जिथे वापरकर्त्याची ओळख ठरवते की त्याला कशाचा ॲक्सेस मिळेल, एका फाईलपासून ते संपूर्ण क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत. आणि हा ॲक्सेस रिअल टाईममध्ये बदलू शकतो. अच्छा. समजा एखादा कर्मचारी ऑफिसमधून लॉग इन करतोय तर त्याला जास्त ॲक्सेस मिळेल, पण तोच कर्मचारी एका अनोळखी कॉफी शॉपच्या वायफायवरून लॉग इन करत असेल तर त्याचा ॲक्सेस आपोआप कमी होईल. हा सगळा विचार आर्किटेक्ट करतो. कमाल आहे. म्हणजे ही भूमिका खूपच व्यापक आणि जबाबदारीची आहे. आता माझ्या मनात स्वाभाविक प्रश्न येतोय, जर ही भूमिका इतकी मोठी असेल तर कोणीही उठून मी आर्किटेक्ट आहे असं म्हणू शकत नाही. मायक्रोसॉफ्टने असा कोणता मार्ग किंवा रोडमॅप तयार केला आहे जो एखाद्याला या पदासाठी पात्र ठरवतो? हो, आणि हाच या प्रमाणपत्राचा गाभा आहे. हे एक्सपर्ट स्तरावरील प्रमाणपत्र आहे, त्यामुळे तुम्ही थेट ही परीक्षा देऊ शकत नाही. मायक्रोसॉफ्ट म्हणतं की आधी तुम्ही असोसिएट पातळीवर तुमची कौशल्य सिद्ध करा. या एक्सपर्ट प्रमाणपत्रासाठी 3 वेगवेगळे दरवाजे आहेत. तुम्हाला त्यापैकी किमान एका दरवाज्यातून आत यावं लागेल. 3 वेगवेगळे दरवाजे. इंटरेस्टिंग. म्हणजे प्रत्येकासाठी एकच मार्ग नाही. कोणते आहे ते 3 मार्ग? आणि यामागे काही लॉजिक आहे का, की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी हे वेगवेगळे मार्ग आहेत? यामागे खूप चांगलं लॉजिक आहे. 3 पूर्व आवश्यकता म्हणजे 3 असोसिएट प्रमाणपत्र आहेत. पहिलं आहे अझ्युर सिक्युरिटी इंजिनियर असोसिएट,
जे लोक मायक्रोसॉफ्टच्या अझ्युअर क्लाउडवर सुरक्षा प्रणाली तयार करण्याचं आणि सांभाळण्याचं काम करतात त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. म्हणजे जे आधीपासूनच बिल्डर आहेत त्यांच्यासाठी. बरोबर. दुसरा मार्ग आहे आयडेंटिटी अँड ॲक्सेस ॲडमिनिस्ट्रेटर असोसिएट. जे लोक कोण, कधी, कुठून आणि कशासाठी आत येऊ शकतं, म्हणजे ओळख आणि प्रवेशाच्या जगात तज्ज्ञ आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. आणि तिसरा मार्ग आहे सिक्युरिटी ऑपरेशन्स ॲनालिस्ट असोसिएट. हे ते लोक आहेत जे रोजच्या रोज सायबर हल्ल्यांवर लक्ष ठेवतात आणि त्यांना प्रतिसाद देतात. हे आपले आघाडीचे सैनिक आहेत. तिन्हीपैकी कुठल्याही एका क्षेत्रात तुम्ही तुमची क्षमता सिद्ध केली की तुम्ही आर्किटेक्ट बनण्याच्या पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरता. मायक्रोसॉफ्टने हे मान्य केलंय की सेनापती कुठल्याही पार्श्वभूमीतून येऊ शकतो. अगदी बरोबर. यापैकी एक प्रमाणपत्र मिळवल्यावर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी म्हणजेच फायनल बॉस बॅटलसाठी तयार होता. चला तर मग या फायनल बॉस बॅटलवर येऊया. SC100 मायक्रोसॉफ्ट सायबर सिक्युरिटी आर्किटेक्ट. या परीक्षेत नक्की काय तपासलं जातं? असोसिएट परीक्षेनंतर ह्यात असं काय वेगळं आहे? हां, असोसिएट परीक्षा तुम्ही हे काम कसं कराल म्हणजे हाव यावर लक्ष केंद्रित करते. तर SC100 ही एक्सपर्ट परीक्षा तुम्ही हे का कराल म्हणजे वाय आणि तुम्ही काय डिझाईन कराल म्हणजे वॉट यावर भर देते. यात तुमच्या धोरणात्मक विचारांची कसोटी लागते. म्हणजे नुसतं हत्यार चालवता येऊन उपयोग नाही, तर संपूर्ण युद्धाची रणनीती आखता आली पाहिजे. हो, या परीक्षेत मुख्य 4 गोष्टी तपासल्या जातात. पहिली, तुम्ही कंपनीच्या गरजा आणि सुरक्षेच्या सर्वोत्तम पद्धतींनुसार उपाययोजना डिझाईन करू शकता का. दुसरी, तुम्ही ओळख, सुरक्षा ऑपरेशन्स आणि नियमांचं पालन म्हणजे कंप्लायन्स करण्याची क्षमता कशी डिझाईन कराल. तिसरी, तुम्ही पायाभूत सुविधा म्हणजे सर्व्हर, नेटवर्क यांना कसं सुरक्षित कराल. आणि चौथी, जी सर्वात महत्त्वाची आहे, तुम्ही कंपनीचा खजिना म्हणजे डेटा आणि ॲप्लिकेशन्स कसे सुरक्षित कराल. खरं सांगायचं तर हे ऐकूनच थोडं दडपण येतंय. असं वाटतंय की ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला कंपनीचा CSIO म्हणजे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी असणं गरजेचं आहे. खरंच इतक्या उच्च पातळीची अपेक्षा असते का? नाही. अपेक्षा उच्च आहे, पण ती CSIO असण्याची नाही. अपेक्षा आहे की तुम्ही CSIO सारखा विचार करू शकाल. तुम्ही तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन व्यवसायावर होणारा परिणाम, धोके आणि खर्च यांचा विचार करून निर्णय घेऊ शकाल. आणि ही परीक्षा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे भाषेचा अडथळा येत नाही. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण भूमिका समजून घेतली, तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग पाहिला आणि अंतिम परीक्षा कशाची कसोटी घेते हेही पाहिलं. आता काही व्यावहारिक गोष्टींवर बोलूया. अशा टिप्स ज्या तयारी करणाऱ्या प्रत्येकाच्या कामी येतील. यातली पहिली सूचना वेळेबद्दल आहे. हो, ही खूप महत्त्वाची सूचना आहे. तंत्रज्ञान आणि सायबर हल्ल्यांचे प्रकार सतत बदलत असतात की नाही. त्यामुळे मायक्रोसॉफ्टला परीक्षासुद्धा अपडेट ठेवावी लागते. या प्रमाणपत्राची इंग्रजी आवृत्ती 22 जानेवारी 2026 रोजी अपडेट केली जाईल. याचा अर्थ असा नाही की परीक्षा खूप बदलेल, पण काही नवीन विषय समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे जे तयारी करत आहेत त्यांनी एक्झाम SC100च्या अधिकृत पेजवर दिलेलं स्टडी गाईड नियमितपणे तपासावं. आणि पुढचा सल्ला तर मला वाटतं इतका महत्त्वाचा आहे की तो कोणीही विसरू नये. तो आहे परीक्षेसाठी नोंदणी करताना कोणतं ईमेल खातं वापरायचं याबद्दल. इथे एक छोटीशी चूक खूप महागात पडू शकते. हो, आणि ही चूक अनेक जण करतात. याला सोप्या भाषेत समजून घेऊ. आपले 2 प्रकारचे मायक्रोसॉफ्ट अकाउंट्स असू शकतात, बरोबर. एक म्हणजे आपलं वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट खातं MSA, जे आपण @outlook.com किंवा @hotmail.com सारखं वापरतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या कंपनीने किंवा शाळेने दिलेलं खातं AAD. ठीक आहे, मग यात काय अडचण आहे? मायक्रोसॉफ्ट जोरदार शिफारस करतं की तुम्ही परीक्षेसाठी नेहमी तुमचा वैयक्तिक म्हणजे MSA खातं वापरा. कारण का? विचार करा की तुमचा MSA खातं म्हणजे तुमचा वैयक्तिक डिजिटल पासपोर्ट आहे. तो तुमचा आहे, तुमच्यासोबत आयुष्यभर राहतो. या उलट तुमचं कंपनीचं AAD खातं म्हणजे कंपनीने दिलेला वर्क विजा आहे. जोपर्यंत तुम्ही त्या कंपनीत आहात तोपर्यंत तो विजा वैध आहे. अरे देवा, म्हणजे जर कंपनी सोडली तर तो विजा रद्द होतो आणि त्या विजाशी जोडलेलं सगळं काही गेलं. अगदी बरोबर. जर तुम्ही तुमच्या कंपनीच्या खात्यावरून परीक्षा दिली आणि नंतर नोकरी सोडली तर तुमचं ते खातं बंद होईल आणि त्यासोबत तुमच्या परीक्षेचे रेकॉर्ड, तुमचं प्रमाणपत्र सगळं काही गमावलं जाईल आणि ते परत मिळवता येत नाही. मी अशा लोकांना ओळखतो ज्यांनी ही चूक केली आणि नंतर त्यांना त्यांची प्रमाणपत्र सिद्ध करता आली नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे.
म्हणजे इतकी मेहनत, वेळ आणि पैसा खर्च करून मिळवलेल्या प्रमाणपत्राचा पुरावाच नाहीसा होऊ शकतो. हा मुद्दा प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. तुमचा डिजिटल पासपोर्ट नेहमी तुमच्या जवळ ठेवा. आता पुढचा मुद्दा, नूतनीकरण. एकदा हे एक्सपर्ट प्रमाणपत्र मिळालं की झालं का आयुष्यभरासाठी? नाही, आणि हे चांगलंच आहे, कारण आज जो सायबर सुरक्षा तज्ज्ञ आहे तो 3 वर्षांनीही तितकाच अपडेटेड असेल याची खात्री नाही, हो ना? मायक्रोसॉफ्टची बहुतेक प्रमाणपत्र 1 वर्षाने कालबाह्य होतात. पण चांगली बातमी ही आहे की त्यांचं नूतनीकरण म्हणजे रिन्युअल करता येतं, आणि तेही पूर्णपणे मोफत. चांगलं वाटतंय, पण यात काही मेख आहे का? हे नूतनीकरणाची प्रक्रिया सोपी असते की ती स्वतःच एक परीक्षा असते? ती एक छोटी परीक्षाच असते, पण ती तुम्ही घर बसल्या ऑनलाईन देऊ शकता. प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या 6 महिन्याआधी तुम्हाला एक लिंक मिळते. मायक्रोसॉफ्ट लर्न प्लॅटफॉर्मवर एक मूल्यांकन असतं, एक असेसमेंट, जे तुमच्या ताज्या ज्ञानाची चाचणी घेतं. ते उत्तीर्ण झालं की तुमचं प्रमाणपत्र पुढच्या वर्षासाठी रिन्यू होतं. यात मायक्रोसॉफ्टचा उद्देश हा आहे की प्रमाणित व्यावसायिक नेहमी अपडेटेड राहावेत. ही खूप चांगली सोय आहे, कारण यातून त्या प्रमाणपत्राची किंमत टिकून राहते. आता शेवटचा भाग, तयारीसाठी काय काय मदत उपलब्ध आहे? मायक्रोसॉफ्टने तयारीसाठी भरपूर संसाधने दिली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोफत प्रॅक्टिस असेसमेंट. यातून परीक्षेचा पॅटर्न आणि प्रश्नांची पातळी कळते. याशिवाय मायक्रोसॉफ्ट लर्नवर खूप सारे लर्निंग पाथ्स आहेत. आणि मदतीसाठी मायक्रोसॉफ्ट क्रेडेन्शियल सपोर्ट फोरम आहे, जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. एक्झाम रिप्ले नावाचा एक पर्यायही आहे, ज्यात तुम्ही परीक्षेची फी एकदाच भरून जर पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पुन्हा एकदा परीक्षा देऊ शकता. तर मग आजच्या चर्चेचा समारोप करूया. आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट सायबर सिक्युरिटी आर्किटेक्ट एक्सपर्ट हे केवळ एक प्रमाणपत्र नाही, ते एका विचार पद्धतीचं प्रतीक आहे. धोरणात्मक विचार करण्याची, व्यवसायाच्या गरजा समजून घेण्याची आणि वेगवेगळ्या टीम्ससोबत मिळून एक सुरक्षित डिजिटल किल्ला बांधण्याची क्षमता म्हणजे आर्किटेक्ट. अगदी बरोबर. हा एका व्यावसायिकाचा प्रवास आहे. आघाडीवर लढणाऱ्या सैनिकापासून ते संपूर्ण युद्धाची रणनीती आखणाऱ्या सेनापतीपर्यंतचा. हे प्रमाणपत्र हे सिद्ध करतं की ती व्यक्ती केवळ तंत्रज्ञान वापरू शकत नाही, तर संपूर्ण संस्थेसाठी एक सुरक्षित आणि भविष्यासाठी सज्ज असलेली सायबर सुरक्षा प्रणाली डिझाईन करू शकते. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जाते. सायबर सुरक्षेचं जग सतत बदलत आहे. रोज नवीन धोके समोर येत आहेत. अशा परिस्थितीत एका आर्किटेक्टसाठी जास्त महत्त्वाचं काय आहे? आज आपल्याला माहीत असलेल्या सर्व धोक्यांपासून संरक्षण करणारी एक परिपूर्ण अभेद्य प्रणाली डिझाईन करणे, की भविष्यात येऊ शकणाऱ्या अज्ञात, अनपेक्षित धोक्यांना तोंड देऊ शकेल अशी एक लवचिक आणि जुळवून घेणारी म्हणजे फ्लेक्सिबल आणि अडॅप्टेबल प्रणाली तयार करणे.